आपलं हे नाक आता जे तुमचं आहे ते बऱ्यापैकी छोटं आहे आणि वरून चालू झालेलं आहे. आपण या नाकाला वाढवणं, जरासं डेव्हिएशन पण आहे, तर डेव्हिएशन पण याच्यामध्ये मी करेक्ट करणार आहे, असं आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने शेप आपल्याला यामध्ये देता येईल. आपण नाकाच्या इथे एक छोटासा इन्शन घेतो. त्याच्या अगोदर आपण पेशंटला पूर्ण भूल देतो. नंतर छोटासा इन्शन इथं घेतो आणि नाक ओपन करतो. याला ओपन रायनोप्लास्टी म्हणतात. ओपन रायनोप्लास्टीचं वैशिष्ट्य कसं आहे की मला नाकामध्ये कसा शेप द्यायचा याच्यावरती चांगलाच कंट्रोल येतो. आता ह्या पेशंटचं बघू शकता की आधीचं नाक होतं ते नकटं नाक आपल्याकडे जे म्हणतात तशा पद्धतीचं नाक आहे तिचं. ह्या नाकाचं नकटं नाक म्हणजे की हा जो नेझोलेबियल अँगल आहे हा खूप वरती आहे आणि ह्याला आपण काय केलं की ह्याला आपण ओपन रायनोप्लास्टी केली. इथून छोटासा इंजेक्शन घेऊन ओपन केलं. ओपन करून आपण बरगडीचं म्हणजे कार्टिलेजचं एक हाड बाहेर काढलं, त्याला आपण शेप दिला आणि नाकामध्ये इन्सर्ट करतो. प्रोसिजर साधारण एक 3-3.5 तासाची असते. प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज आपण एक 2 दिवसांनी डिस्चार्ज देतो. झाल्यानंतर साधारण नाकावरती प्लास्टर राहतं आणि ते प्लास्टर साधारण आपण 10व्या किंवा 12व्या दिवशी काढतो.